क्लास 6 इंग्लिश 1.5 न्यू जोज प्रोजेक्ट या चॅप्टरचा आज आपण पॉइंटर्स किंवा क्वेश्चन आन्सर पाहणार आहोत. आपला पहिला जो क्वेश्चन आहे तो आपल्याला पुस्तकातच सोडवायचा आहे. तुम्ही सुद्धा पुस्तकातच तो क्वेश्चन सोडवा. क्वेश्चन काय आहे आपण वाचूया. हिअर आर सम फिगर्स फ्रॉम न्यू जोज प्रोजेक्ट बट सॅडली ही हॅज मेड सम मिस्टेक्स इन ड्रॉइंग अँड लेबलिंग देम. हेल्प हिम करेक्ट हिज मिस्टेक्स. न्यूजोच्या प्रकल्पातील आपल्याला जे चित्र दिले आहेत त्याच्यात त्याने काही चुका केल्या आहेत. त्या चुका आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत. आता आपण पहिलं चित्र पाहूया. हे आहे एलिफंटचं चित्र. इथे पहा त्यानं काय केलं आहे. हत्ती जी सोंड आहे तिथे टेल नाव दिलं आहे. तर ती सोंड जी आहे तिला टेल नाही म्हणत तर तिला काय म्हणतात, ट्रंक म्हणतात. आपण तिथे ते खोडून ट्रंक नाव देऊया. बाकीचे 4 लेग्स आणि हिंड लेग्स हे बरोबर ड्रॉ केलेलं आहे आणि लेबल पण बरोबर दिलेले आहेत. आता पुढचं चित्र पाहूया आपण. पुढच्या चित्रात आपल्याला एक बुल म्हणजे बैल दाखवलेला आहे. आता याच्या पायाकडे नीट पहा तर याच्या पायाला बोटे काढलेली आहेत. बैलांचे पाय असे नसतात आणि त्याला पॉज म्हणत नाहीत तर त्यांना काय म्हणतात, हुप्स म्हणतात. मग आपण हे खोडून इथे हुप्स नाव देऊया. वरती बैलांच्या शिंगाला टस्क हे लेबल दिलं आहे ते खोडून आपण त्यांना शिंगांना काय म्हणतात, हॉर्न. हॉर्न हे लेबल देऊया. नंतर बैलाची जी पाठ आहे तिला बॅक हे लेबल दिलं आहे. बॅक म्हणजे मागचा भाग, हे नाव बरोबर आहे. पुढे आपल्याला एक बर्ड म्हणजे पक्ष्याचं चित्र दाखवलेलं आहे. आता बर्डमध्ये पहा काय मिस्टेक्स आहेत. बर्डला वरती अँटेना दाखवलेले आहेत ते चुकीचे आहेत म्हणून आपण ते खोडून तिथे रॉंगली ड्रॉन हे असं लिहूया. पक्ष्याला बाकीचे जे लेबल दिलेले आहेत ते बरोबर आहेत. पुढच्या चित्रात आपल्याला एक फिश म्हणजे मासा दाखवलेला आहे. आता इथे पहा माशाला कान ड्रॉ केला आहे. इथे आपण रॉंगली ड्रॉन असं लिहिणार कारण माशाला कान नसतो, तो चुकून ड्रॉ केलेला आहे. नंतर डोळ्याला आय हे लेबल बरोबर आहे. नंतर माशाची जी शेपटी आहे तिला विंग्स म्हणजे पंख हे लेबल दिलं आहे ते चुकलं आहे. तिथे आपण ते खोडून टेल हे लेबल देणार आहोत. सेकंड क्वेश्चन आहे. न्यूजो इज रिवाइजिंग हिज प्रोजेक्ट ऑन बॉडी पार्ट्स यूजिंग द क्वेश्चन अँड आन्सर मेथड. Read the following and add more questions and answers on the same topic. आपला न्यूजो जो आहे तो त्याच्या प्रोजेक्टची पुनरावृत्ती, रिवायझिंग म्हणजे पुनरावृत्ती करत आहे. कोणत्या मेथडने, क्वेश्चन आणि आन्सर मेथडने. त्यांनी काही क्वेश्चन आणि आन्सर तयार केलेले आहेत ते पुस्तकात दिलेले आहेत. ते आपल्याला वाचायचे आहेत, रीड करायचे आहेत आणि आपल्याला काय करायचं आहे, त्याला आणखी काही क्वेश्चन आन्सर सुचवायचे आहेत त्या सेम टॉपिकवर. त्याच्या प्रोजेक्टसाठी आणखी काही क्वेश्चन आन्सर सुचवायचे आहेत. आन्सर आपण आणखी काही क्वेश्चन त्याला सुचवलेत. फर्स्ट आहे डज अ फिश हॅज लेग्स. माशाला पाय असतात का. आन्सर पण आपण लगेच लिहिलं आहे, नो इट डझंट. नाही त्याला नसतात. सेकंड कॅन अ पिकॉक स्प्रेड इट्स विंग्स. आन्सर आपण लिहिलं आहे, येस दे कॅन. थर्ड कॅन एलिफंट्स मूव देअर टस्क्स. हत्ती त्यांचे सुळे हलवू शकतात का. नो दे कांट. नाही ते हलवू शकत नाहीत. डू मंकीज हॅव हॉर्न्स. माकडांना शिंगे असतात का. नो दे डोंट. नाही त्यांना नसतात. डू लायन्स हॅव विंग्स. सिंहांना पंख असतात का. नो दे डोंट. नाही त्यांना नसतात. खाली आहे टाईप ऑफ सेंटेन्सेस, वाक्याचे प्रकार. Find an example of each type of sentences from न्यू जोज स्टोरी. खाली काही वाक्याचे प्रकार दिले आहेत. त्याचं प्रत्येकाचं एक उदाहरण न्यू जोजच्या स्टोरीमधून सापडून आपल्याला लिहायचं आहे. आन्सर स्टेटमेंट. पहिला प्रकार आहे स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे हा वाक्याचा प्रकार आहे ज्यात आपल्याला माहिती सांगितलेली असते. स्टेटमेंट म्हणजे वाक्याचा असा प्रकार ज्यात आपल्याला माहिती सांगितलेली असते. त्या वाक्यातून आपल्याला फक्त माहिती मिळते. त्या वाक्याला म्हणतात स्टेटमेंट. जसं की आपण न्यूजच्या स्टोरीमधून लिहिलं आहे,
दिस इज माय शोल्डर जॉईंट. या वाक्यातून आपल्याला फक्त माहिती मिळते म्हणून हे आहे स्टेटमेंट. सेकंड, क्वेश्चन हा वाक्याचा असा प्रकार आहे ज्यातून आपल्याला प्रश्न विचारला जातो. जसं की व्हॉट इज धिस स्ट्रेंज लाईट. यात आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. नंतरचा प्रकार आहे कमांड ऑर ऑर्डर. यामध्ये आपल्याला ऑर्डर दिली जाते, आज्ञा केली जाते. जसं की नाव लुक ॲट मी. इथे आपल्याला ऑर्डर दिलेली आहे. एक्सक्लामेशन, यात आश्चर्य व्यक्त केलेलं असतं. जसं की ओ माय बजर्स रिंगिंग. थर्ड क्वेश्चन आहे, त्यामध्ये ओरल वर्क आहे. आपल्याला पाठ्यपुस्तकातील चित्र पाहून वनस्पतींच्या भागांची नावे शिकायची आहेत. फोर्थ क्वेश्चन आहे, रीड व्हॉट तारा अँड हर फ्रेंड्स आर सेईंग. खाली तारा आणि फ्रेंडची काही वाक्ये दिलेली आहेत. तारा आणि फ्रेंड यांनी म्हटलेली काही वाक्ये दिली आहेत, तर ती आपल्याला वाचायची आहेत. फर्स्ट, ट्रीज गिव्ह अस शेड. झाडे आपल्याला सावली देतात. सेकंड, बिट्टू कम ऑन अप. इट्स फन सिटिंग ऑन द ब्रांच. बिट्टू वर ये. झाडाच्या फांदीवर बसायला मजा वाटते. थर्ड, आय लव स्क्रॅच द बार्क. मला झाडाची साल खरवडायला आवडते. फोर्थ, इट्स सो कूल अँड शेडी अंडर द ट्री. झाडाखाली खूप थंड आणि सावली असते. फिफ्थ, धिस ट्री ट्रंक इज ह्यूज. हे झाडाचे खोड खूप मोठे आहे. सिक्स, आय फाउंड अ अर्थवॉर्म अँड अ कॅटरपिलर. मला एक गांडूळ आणि गोगलगाय सापडली. पाचवा प्रश्न आहे, पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर. खाली काही शब्द दिलेले आहेत, ते आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर्स प्रमाणे लावायचे आहेत. आता हे शब्द आपण अल्फाबेटिकल ऑर्डर प्रमाणे लावून घेतलेले आहेत. ई आणि एफ. पहिल्यांदा ई येतो म्हणून ईचे शब्द लिहिले आहेत. एफ नंतर येतो म्हणून एफचा शेवटी लिहिला आहे. ई नंतर इथे पहा यल. आता ई सगळे ईचे आहेत. मग आपण आधी कोणता लिहायचा, तर इथे ई नंतर यल आला आहे. इथे वाय. मग आधी अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये ABCDमध्ये वायच्या आधी एल येतो म्हणून हा शब्द आधी लिहिला आहे. नंतर इथे मग सगळे वाय. मग याच्यातला कोणता आधी लिहायचा, तर वाय नंतरचं अक्षर पाहायचं. ईच आहे. मग ई नंतरचं अक्षर पाहायचं. इथं बी आहे, इथं यल आहे, इथं यल आहे. आता इथं बी आहे म्हणून हा शब्द आधी घेतला, कारण यल हा बीच्या नंतर येतो. मग हा शब्द बीचा आधी घेतला. नंतर इथं यल आहे, इथं यल आहे. नंतर मग यलच्या पुढचं अक्षर पाहायचं. इथे ए आहे, इथे आय आहे. ए आधी येतो आयच्या म्हणून हा शब्द आधी लिहिला, नंतर आयचा शब्द लिहिला. अशा प्रकारे आपण सगळे शब्द अल्फाबेटिकल ऑर्डरप्रमाणे लावून घेतलेले आहेत. आपण हे वाचून घेऊया. फर्स्ट, एल्बो कोपर. आयब्रो भुवळी. आयलॅश पापणीचा केस. आयलिड पापणी. फोरहेड म्हणजे कपाळ. सेकंड, चीक गाल. चेस्ट छाती. चीन हनुवटी. वेस्ट कंबर. रिस्ट मनगट. अँकल घोटा. आर्म दंड. फेस चेहरा. हँड हात. हिल टाच. नी गुडघा. बॅक पाठ. स्टमक पोट. टेल शेपटी. ट्रंक सोंड. टस्क सुळे. फ्रंट समोरचा भाग. हिंड पाठीचा भाग. हुप खूर. हॉर्न शिंगे. जॉ जबडा. मेन आयाळ. नोज नाक. पॉ पाऊल. विस्कर्स मिशा. सहावा क्वेश्चन आहे, ड्रॉ अ पिक्चर ऑफ एनी बर्ड ऑर ॲनिमल ऑफ युअर चॉईस. लेबल द बॉडी पार्ट्स. तुमच्या आवडीच्या एखाद्या पक्ष्याचं किंवा प्राण्याचं चित्र काढा आणि त्याच्या बॉडी पार्ट्सला नावे द्या. मी इथे कॅट काढली आहे
आणि तिच्या बॉडी पार्ट्सला नावे दिली आहेत. जसे की हे आहेत आईज, हे आहेत इयर्स, ह्या मिशा म्हणजे विस्कर्स, शेपटी म्हणजे टेल आणि तळवे म्हणजे पॉज. पुढे या चित्रावर आधारित आपल्याला क्वेश्चन दिला आहे. फाइंड वन मोर वर्ड टू डिस्क्राइब ईच बॉडी पार्ट यू लेबल. तुम्ही जे आता नावं दिली आहेत त्या नावाचं वर्णन करण्यासाठी एक एक शब्द वापरून त्या नावाचं वर्णन करा. जसं की पहा आन्सरमध्ये लिहिलं आहे आपण आईज, आपण नाव दिलं होतं आईज. मग ते कसे आहेत? ब्राईट, ब्राईट म्हणजे तेजस्वी, ब्राईट आईज. पॉइंटेड इयर्स, टोकदार कान. लॉंग विस्कर्स, लांब मिशा. सॉफ्ट पॉज, सॉफ्ट म्हणजे मऊ तळवे. लॉंग टेल, लांब शेपटी. अशा प्रकारे आपण त्या लेबलचं वर्णन केलं आहे. नंतर पुढे एक क्वेश्चन दिला आहे. नाऊ डिस्क्राईब युअर बर्ड ऑर ॲनिमल इन 3 to 5 सेंटेन्सेस. तुम्ही जे चित्र काढलं आहे बर्डचं किंवा ॲनिमलचं त्याचं वर्णन 3 ते 5 वाक्यात करा. आन्सर: दिस इज अ ब्युटिफुल व्हाईट कॅट विथ शायनी फर. ही एक सुंदर पांढरी मांजर आहे की जिला शायनी म्हणजे चमकदार फर केस आहेत. इट हॅज ब्राईट आईज अँड पॉइंटेड इयर्स. तिला तेजस्वी डोळे आणि टोकदार कान आहेत. इट्स सॉफ्ट पॅडेड पॉज अलाव इट टू मूव्ह सायलेंटली. तिच्या सॉफ्ट मऊ तळव्यांमुळे तिला शांतपणे किंवा आवाज न करता इकडे तिकडे फिरता येते. अ लॉंग टेल हेल्प इट बॅलन्स ॲज इट ग्रेसफुली मूव्ह अराउंड. ती जी सुंदरपणे इकडून तिकडे फिरते त्यामध्ये तिला बॅलन्स करायला तिची लॉंग टेल, लांब शेपटी तिला मदत करते. अशा प्रकारे आपण या कॅटचं वर्णन केलं आहे.